मराठा आरक्षणाच्या मागणीकरता राज्यभरातून आणि मुंबईतून आंदोलनकर्ते हे आझाद मैदान या ठिकाणी पोहोचत आहेत। मराठा आंदोलक हे आझाद मैदान येथे उपस्थित आहेत। आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत, त्यातील एक आपले मराठा बांधव आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। दादा, कुठून आलाय तुम्ही आणि काय आणि काय म्हणजे काय प्रतिक्रिया आहे तुमची? आम्हाला एवढ्या आपल्या सुंदर सांस्कृतिक देशामध्ये, भारत देशामध्ये चांगलं माणूस म्हणून जीवन जगून मारायचं। त्यासाठी आम्हाला जे गरजेच्या गोष्टी आहेत, मूलभूत गरजांमध्ये आरोग्य आणि शिक्षण पण आलेलं आहे। हा, आणि मग शिक्षण हक्कच आहे तो आमचा। एवढा सुंदर देश आहे माझा, माझ्या देशाने मला शिक्षण, माझ्या पोराबाळाला शिक्षण जर त्यांची गुणवत्ता असताना जर त्यांना नाही मिळालं, पैसे वाचून जर शिक्षण राहिलं, तर ते तुमच्या मनाला किती लागेल। शिक्षण हा अधिकार आहे। शिक्षण एक तर सरकारने मोफत शिक्षण द्यायचं, त्यांचे कर्तव्यच आहे। त्यांनी आता नोकऱ्यांचा काय एवढा विषय राहिला नाही पहिल्यासारखा, पण शिक्षण ना करून सरकारला एवढी विनंती आहे। त्यामुळे त्यांनी आमच्या बाकीचे जरांगे पाटील साहेब काय मोठ्या लेवलला बोलतील, पण आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला आलो इथे। सरकारच्या प्रतिनिधींकडून असं म्हणतात की ऐन गणपतीच्या काळात मराठा आंदोलकांनी आपलं आंदोलन पुढे ढकलायला हवं होतं, कारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण। त्याबद्दल तुमचं काय? नाही, आम्ही उपोषण करते, मी स्वतः उपोषण केलेलं होतं। आम्ही विनंती करायला आलो, आम्ही त्रास देणारा नाहीच ना। आम्ही पाया पडायला आलो समजायचं त्या देवा बाप्पाला, गणपतीला। आम्ही त्रास देणारी मंडळी नाही, आम्ही त्याग करणारी माणसं आहेत ना। मग आम्ही त्रास झाला तर आम्ही थोडाफार झाला तर त्याची माफी बी मागू, काय चुकलं तर आमच्याकडून। काय वाटतं यावेळी यश मिळेल तुम्हाला? गीतेत सांगितले, कर्म करते रहो, लढल्याशिवाय तर आता काय। सरकारपर्यंत आपली भावना पोहोचवणं तर गरजेचं आहे ना। मागणं तर आपलं काम करतोय आम्ही, आणि परमेश्वर आम्हाला जरांगे पाटलाच्या रूपाने देव माणूस दिलाय, यश मिळेल वाटतं। सरकारमध्ये बहुसंख्य हे मराठा आमदार आहेत, मराठा प्रतिनिधी आहेत, किंवा जे 288 आमदार आहेत त्यात देखील मराठा प्रतिनिधी हे जास्त आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आता हो का, मराठा आटकेपर्यंत बी झेंडा लावलेला आहे। मराठ्यांनी क्षत्रियत्व संरक्षणाचं काम केलं। पूर्वी सरदार, खासदार, आमदार होते, पण ते काही मोठी ठराविक घराणी सोडली तर जी गोरगरीब मराठी आहेत त्यांची बी तुम्ही विचार करावा ना। जी मोठी आहेत ते मोठी, आम्ही काय असं म्हणत नाही। तुम्ही वाटल्यास त्याला ते 5-50 लोकांच्या म्हणजे मोठ्या लोकांच्या मुळे सगळ्याच मराठा श्रीमंत असं नाही ना। तुम्ही त्याचा सर्वे केलेला आहे, मराठ्यांची दयनीय परिस्थिती बघा, त्याच्यावर तुम्हाला दया मानता येत ना। थोडी सरकारने क्यू करावं मराठ्यांची, गरीब मराठ्यांची, त्यांच्या शिक्षणाची, म्हणून त्यांना ते जे जगण्याचा अधिकार आहे तो द्यावा, सुंदर शिक्षण द्यावा। दादा, एक शेवटचा प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य होतं की हिंदूंच्या सणामध्ये मराठा आंदोलकांनी खोडा आणू नये, हिंदूंच्या सणामध्ये मराठा आंदोलकांनी खोडा आणू नये, असं सरकारच्या काही प्रतिनिधींकडून वक्तव्य केलं जात होतं, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? आता पाटील साहेब म्हणले ना, तेव्हा त्यांनी 2 वर्ष काय पूर्ण झाले म्हणून आधीच ठरवलेली तारीख होती, तेव्हा काही त्यांच्या डोक्यात नव्हतं आलेलं। म्हणजे आता असं काही नियोजन नव्हतं की गणपती येईल, हे योगायोगाने आले तर दादा हिंदूंच्या सणाविषयी देवेंद्रजी उल्लेख करायला लागलेले आहेत। देवेंद्रजींना आम्ही फार मोठा अभ्यासक, तज्ञ, एक मुख्यमंत्री मानतो। देवेंद्रजींना हे 100% माहित आहे की जे काही हिंदूचे सण आज मुंबईत सुरू आहेत ना, हे मराठ्यांच्या त्यागामुळे आहेत। आम्ही मराठे तुमचं इथं काय नुकसान करायला आलेलं नाही। बरं, सगळे लोक म्हणतायत की मराठा समाज येईल तर मुंबईकरांना त्रास होईल। हा प्रोपगंडा तुम्ही बंद करा। मराठा समाज हा त्रास देणारा नाही, त्रास स्वतःच्या अंगावर घेणारा मराठा समाज आहे। आणि दुसरं सांगतो, प्रॅक्टिकल विचार जर केला तर मुंबईकरांना मराठी येत असल्याचा फायदा व्हायला लागलेला आहे। मुंबई हे व्यापारी शहर आहे, इथं प्रत्येकाचे शॉप आहेत, दुकान आहेत, व्यापार मोठे मोठे आंतरराष्ट्रीय लेवलला होतो, छोटे आहेत। मराठा समाज लाखोच्या संख्येने इथे येतोय। हा काय करतो, आल्यापासून मराठा समाज जर पैसा घ्यायला बस, मराठा समाज आल्या, आता हे जे लाखो लोक हे हॉटेलचे रूम घेणार आहेत, जेवायला कोणी कोणी थाळ्या घेणार आहेत, पाण्याची बॉटल घेणार आहेत। आम्ही समोसा खाईल, वडापाव खाईल। आम्ही मराठी जे आलोय ना, जगवायला आलोय मुंबईतल्या अनेक व्यावसायिकांना। उलट त्या व्यावसायिकांना, इथल्या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना आनंद वाटायला लागलाय। म्हणून तुम्ही ह्या लोकांना त्रास होईल म्हणून तुम्ही आमच्याविषयी विरोधात भूमिका घेऊ नका। आमची देवेंद्रजींना विनंती आहे,
तुम्ही मराठा समाजाला आयोग नेमून सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे. मग आम्ही ओबीसी आरक्षणाला पात्र आहे ना. त्यानुसार इंदिरा साहनी जजमेंटमध्ये काय सांगितलंय, जर एखाद्या समाजाला सामाजिक म्हणजे ओबीसी आरक्षणात घ्यायचं असेल तर त्या समाजानं सामाजिक आणि शैक्षणिक मागास असलं पाहिजे. ते कशावर ठरतंय, आयोग नेमून ठरणार आहे. बरोबर आहे. मग तसं तुम्ही आम्हाला 2-2 वेळेस आयोग नेमून मागास ठरवलेला आहे. मग आज तुम्ही आम्हाला 50च्या वरचं आरक्षण का देताय साहेब? तुम्ही वकील आहे, आम्ही सुद्धा ऍडव्होकेट आहे, आम्ही सुद्धा वकील आहे. किती मराठा आमदारांचा या आंदोलनाला पाठिंबा असेल? आमच्यावर ही वेळ जी आली ना, ह्या प्रस्थापित आमदार खासदारांच्या मुळे आली. ही जी 100, 150, 200 घराणे आहेत ना, ह्या लोकांनी दिवसावर आणले. आता परवा कोणीतरी म्हणलं जर आम्ही भाजप सरकार पाडू असं ज्यावेळेस मनोज दादांनी बोलले, देवेंद्र सरकार पडू शकते असं म्हणले, त्याच्या पाठीमागे लॉजिक सुद्धा होऊ शकते. मला सांगा, ह्या आजच्या सरकारमध्ये हे 200, 250 जे आमदार आहेत, ह्याच्यामध्ये मराठ्यांची संख्या किती आहे? मराठा आमदार ह्या तिन्ही पार्टीमध्ये मिळून मेजॉरिटीमध्ये केवळ नुसते मराठे आहेत. या लोकांनी फक्त इथं आझाद मैदानाला जर येऊन बसले ना, 50% आतलं आरक्षण आम्हाला द्यायचं आहे, तुम्ही दिलं पाहिजे, जर नाही दिला तर आम्ही तुमचा पाठिंबा काढून घेतोय म्हणून जर इथं आझाद मैदान आहे तर उद्या देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पडू शकते. लक्षात घ्या, मराठे पाडू शकतात. फक्त काय झालं, ह्या आमदारांचं रक्त आहे की नाही आमच्याकडे वळायला तयार नाही. आम्ही मराठे काय म्हणतो, जे रक्त मराठ्याचं आहे ते मराठ्याकडे वळाले, पण जे रक्त मराठ्याचं नाही ते मराठ्याकडे वळायला तयार नाही. आमची त्या आमदार खासदारांना विनंती आहे, अरे तुमची सुद्धा मोठी ताकद आहे, आम्ही तुम्हाला मतदान देतोय. आजपर्यंत तुमची लेकरं बाळ तुमच्या पिढ्या आम्ही सांभाळलेल्या आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांनी मतदान करू तुम्हाला आमदार केलाय, तुमच्या आज्याला केलाय, माझ्या आज्यानं तुमच्या बापा आज्याला केलाय, तुम्हाला आमच्या बापाने केलाय, आम्ही तुमच्या लेकरावाला करायचं तयारी आहे. पण तुम्ही काय करा बाबा, आमच्या आरक्षणाच्या हक्काची मागणीची भूमिका तरी घ्या. सगळेजण मराठ्याचे आज सर्वसामान्य मराठा जसं आझाद मैदानाला एकत्र आणलाय का नाही, तसं ह्या आमदारांनी सुद्धा एकत्र यावं. तुम्ही नुसतं हिता आलं तरी उद्या सरकार पडणार आहे, लगेच घेऊ. तुम्ही घाबरू नका, ईडीला घाबरू नका, बीडीला घाबरू नका, शिडीला घाबरू नका. अरे तुमच्या सोबत लाखोचा मराठा समाज ज्यावेळेस उभा राहील का नाही, तुमचे धंदे सुद्धा सेफ मराठी आम्ही सेफ करू. लक्षात घ्या, तुम्ही न घाबरता मराठ्याच्या बाजूला उभा राहा, आम्ही तुमच्या बाजूला 100%. मराठा आरक्षणाचा लढा चालू असल्यापासून एक प्रश्न कायम असा राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर येतोय की तो म्हणजे श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा. महाराष्ट्रात जवळजवळ 200 ते 250 घराणे अशी श्रीमंत आहेत, ती कुठेतरी गरीब मराठ्याकडे कायम पाठ फिरवताना आपल्याला दिसतं. तर त्या मराठ्यांना तुम्ही काय सांगा? नाही, 100% ती लोक गरिबी कावा करतात आणि आमच्या सर्वसामान्य भोळ्या समाजाला नेहमी फसवत आलेले आहेत. कुठेतरी एखादं आंदोलन चालू झालं, कार्यकर्त्याला घ्यायचं आणि तिथं आंदोलनाला या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणायचा, सहानुभूती घ्यायची. अरे पण त्या आंदोलनाची मागणी ओबीसी आरक्षणामधली आहे. ओबीसी मधून आरक्षण मराठ्याला मिळालं पाहिजे असं किती आमदारांनी म्हणले सांगा? आमच्या प्रत्येक आंदोलनात आलेत का नाही आमदार? येते आमच्या मराठा समाजाला पाठिंबा. अरे मराठा समाज पाठिंबा कसला पाठिंबा आहे? तुम्ही सांगा ना, ओबीसीतून आरक्षण देऊ. आमचं कोणीतरी म्हणतंय, एखाद्या विरोधी पक्षातलेला आता कळवळा फार आलाय उद्धव ठाकरे सरकारच्या लोकांनी की आमच्या ह्या मराठ्याच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. शिवसेनेची भूमिका जाहीर करा, 50% आत मराठ्याला मिळालं पाहिजे, आम्ही तुमच्या सोबतच आहे. जी शिंदे साहेबांची पण तशीच भूमिका आम्ही त्यांना दिसली पाहिजे ना. आज जो काही तुम्हाला त्रास व्हायला वगैरे तुम्ही सगळेजण म्हणायला लागलाय, तुम्हाला समाज जर सोबत पाहिजे असेल तर शिवसेने शिंदे साहेब शिवसेनेने सुद्धा ओबीसी मधल्या आरक्षणाची भूमिका घ्यावी. बरोबर आहे का चुकीचं आहे? आपल्यासोबत काही महिला देखील आहेत तिथं, ज्या राज्यभरातून आलेल्या आहेत. ताई, तुम्ही कुठून आलाय? अच्छा, मनोज जरांगे पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांना उद्देशून ते काहीतरी आईवरून बोलले असं काहीतरी झालेलं होतं. त्यावर चित्रा वाघ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. त्यावर तुमचं काय मत? चित्रा वाघला हे दिसलं नाही का की माझ्या मराठा महिलावर तिथं अत्याचार झाला, हल्ला झाला, माझ्या किती काया बहिणी तिथं थारुळ्यात पडल्या, त्यावेळेस ते चित्रा वाघला दिसलं नाही का? जे फडणवीस साहेबाची एकटी आई दिसली, त्यांची आई सुद्धा आमची आई आहे, ते सुद्धा मोठ्या मनाने आमच्या जरांगे पाटलांनी मान्य केलं. पण चित्रा वाघला हेही कळायला पाहिजे होतं की तिथं असंख्य महिलावर हल्ला झाला अंतर्वलीत, त्यावेळेस त्या महिला कुणाच्या आई बहिणी नव्हत्या का? हे का नाही चित्रा वाघला कळलं? मग ते फक्त बोलून गेले ओघात. आमची विदर्भातली भाषा असो की गंगथडीची भाषा म्हणतो आम्ही जातो की मराठवाडे गोदापट्ट्यात आमच्या सहज बोललं जातं, सहज म्हणतो आईला चहा पाजणार का नाही.
मग हे काही तुम्ही आईला बोललो असं समजता? कुठंतरी तुम्हाला डाग पाडायला जागा नाही म्हणून हे डाग पाडला गेला, याच्यात कुठलंही तथ्य नाही. ते चित्रा वाघला कळायला पाहिजे होतं. तिने ते विचित्र भाषेत चित्रा वाघनं विश्लेषण केलं, ते तिचा भाग आहे. आपल्यासोबत काही अजून मराठा आंदोलक आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगाल तुम्ही? मी पिंपरी चिंचवड मधून आलेलो आहे. मराठा आरक्षण तर घेऊनच जाणार आहे आम्ही. कालपासून आम्ही आझाद मैदानावर तळ ठोकून आहे आणि ओबीसीतूनच घेणार आहे. कारण आम्ही जे भोगलोय त्या 200-250 जे काय घराणे असतील त्यांच्यासाठी अख्खा समाज मोठा आहे, साखर सम्राट आहे, शिक्षण सम्राट आहे किंवा मुख्यमंत्रीपद जास्त भूषवलेलं आहे असं म्हणणं फार चुकीचं आहे. कटू नीतीनं मराठ्याच्याच अंगावर मराठा सोडणे ही नीती आता मुख्यमंत्र्यांनी बंद करावा. काय वाटतं यावेळी यश मिळेल? यश 100% मिळणार. पाटील आले दादा, पाटील यश घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. पाटील आले. पाटील आले दादा, यश घेतल्याशिवाय माघार नाही. सरकारने आतापर्यंत लय बार फसले, आता सरकारला फसणार नाहीत पाटील. आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहेत तिथं, आपण त्या विद्यार्थ्यांसोबत विचारणार होतो. दादा, कुठून आलाय तुम्ही? धाराशिव वाशी तालुका. आमची फक्त अपेक्षा एवढीच आहे की सरकारला आम्हाला आरक्षण द्यावा आणि की आमच्या भविष्यात ओबीसीतून आरक्षण द्यावं. आमच्या लेकरांचा विचार करावा त्यांनी. कारण सर्वसाधारण जे म्हणजे आपले मराठा बांधव आहेत ते आपल्याला एक म्हणजे काय म्हणते त्याला, नोकरी शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही बघा कसं आहे त्यांचं. आपल्याला आरक्षण फक्त ओबीसीतून त्याच्यासाठी पाहिजे. आम्ही भेट नाही मागत, आमचा हक्क मागतोय. सरकारला एवढंच सांगतो, जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून माघार नाही. दादा, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा, की मागच्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आरक्षणाचा मुद्दा मोठा गाजलेला, त्यानंतर विधानसभेच्या इलेक्शन झाल्या, मात्र तरी देखील महायुती सरकार आलं. कुठेतरी मराठा समाजाकडून चुकीच्या लोकांना निवडलं असं वाटतंय तुम्हाला, की तुम्ही जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत ते तुमच्याकडे लक्ष देत नाही? हा, बरोबर. लोकसभेच्या वेळेला मराठा समाजाने खासदारांना निवडून दिलं, म्हणजे भाजपला एकदम आम्ही कमीवर आणलं. पण लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर, हे निवडून आल्यानंतर ह्या खासदारांनी आमची भाषाच बोलायचं बंद केली. हे महाविकास आघाडी सगळे भरपूर महाविकास निवडून आलो होतो. मग ही लोक काय म्हणाले, आम्हाला मराठ्यामुळे आम्ही आलो नाही, आम्हाला ह्याने दिलं त्याने दिलं. बाकी बरं, आमची ओबीसीतल्या आरक्षणाची मागणी जी आहे ती त्यांनी भाषा बोलले नसल्यामुळं आम्ही विधानसभेच्या वेळेस पुन्हा त्यांच्या पक्षाच्या लोकांचा विचार केला नाही. बारकावा समजून घ्या, देवेंद्रजींचं हे जे काय सरकार आणायला सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांनी मतदान केलं. कुणी हिंदू म्हणून केलं असेल किंवा ज्याला आम्ही आधी निवडून दिलं त्यांचे पक्षाचे लोक आमची भाषा बोलायला तयार नाहीत म्हणून यांना दिलं. आज तुम्हाला निवडून आल्यानंतर तुम्ही आमच्या मागण्यांचा विचार कधी करणार आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे अजस्त्र बहुमत आहे. 200च्या पुढे आमदार आहेत, 3 पक्ष मिळून तुमच्याकडे सगळेजण. आमची मागणी अशी आहे की तुम्हाला विरोध कोणीही करू शकत नाही. 370 कलम हटवतानाही बरेच गैरसमज होते, लक्षात घ्या. तुमच्या ह्या चॅनलमध्ये तुमच्या मुंबईच्या लोकांना कळलं पाहिजे, सगळ्यांना महाराष्ट्राला कळलं पाहिजे. 370 कलम हटवताना सुद्धा देशात गैरसमज अनेक दशक होता. तिथले काश्मीरचे लोक म्हणायचे जर आमचं 370 हटवलं तर देशात दंगल होतील, मुसलमान सगळे बाहेर येतील. पण 370 कलम ह्या तुमच्या देवेंद्रजींच्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहाने हटवलं. कुठे दंगल झाली का देशात? नाही झाली. तसं मराठा समाजाला जर ओबीसीत आता आरक्षण दिलं, हे 2-4 मध्ये टाका, हो भुजबळ साहेब टाका, हाके टाका, कुठेही महाराष्ट्रात नाही, सगळे ओबीसी आमच्या सोबत आहे. ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचं. तर हे होते काही मराठा आंदोलक, त्यांचं मत आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि आरक्षण आमच्या हक्काचं आहे असं त्यांचं मत आहे. त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातून ते आझाद मैदान येथे जमलेले आहेत. काही आपल्या समाजाच्या हक्कासाठी किंवा समाजाच्या मागणीसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अपंग व्यक्ती देखील आझाद मैदानावर आपण पाहतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.